मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला सुद्धा ऑरेंज अलर्ट. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात. विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता पाण्याखाली. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. शहरातील आंबेडकर रोड पाण्याखाली. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली असून महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज. विरार पश्चिममधील विवा कॉलेज परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचा स्वरूप. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प. वसई, विरार परिसरात मागील 3 दिवसांपासून पाऊस सुरू असून अनेक भाग पाण्याखाली. मुंबईच्या माटुंगा परिसरात झाड कोसळलं. 2 वाहनांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून कोसळलेलं झाड हटवण्याचं काम सुरू. दादरच्या मीनाताई ठाकरे फूल मार्केट परिसरात झाड कोसळलं. मध्यरात्री 2:15 वाजता झाड कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईमध्ये आज दुपारी समुद्राला मोठी भरती येणार. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. काल दुपारी सुद्धा समुद्राला भरती आली होती. रेड अलर्टमुळे ठाण्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश. पालघरला रेड अलर्ट. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पालघरसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी. जिल्हाधिकारी कार्यालयातून सुट्टी जाहीर. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल. ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेचा कारभार चोरा चिलट्यांच्या हाती गेलाय. खात्यापित्या नगरपित्यांनी चिमुकल्याचा आणि वृद्धाचा बळी घेतला. आयुक्त भिडेंची बदली करण्याची हिंमत अधिकार बिंदेंकडे आहे काय? सामनामधून निशाणा. किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना झापलं. पत्रांची उत्तरं का दिली नाहीत? पेडणेकरांचा सवाल. पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर रितू तावडेंचा फोन. दोघींमध्ये शाब्दिक वाद. किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात महापौरांची लेखी तक्रार. महापौर कार्यालयामध्ये बळजबरीनं घुसखोरी करून गोपनीय कागदपत्रांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप. पेडणेकरांवर कारवाईसाठी महापौरांचं थेट पोलिसांना पत्र. घुसखोरीचा आरोप हा बालिशपणा. रितू तावडेंच्या आरोपावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. म्युनिसिपल सेक्रेटरी जिथे बसतात त्या कार्यालयामध्ये गेलेली. त्यांना माझ्या पत्राची उकल दिली. पेडणेकरांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेचा आणखीन एक धक्का. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटलांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेश करता शुभांगी पाटलांची शिंदे सेनेच्या उपनेतेपदी निवड. उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं नाही म्हणून नेते सत्ताधाऱ्यांकडे जायला लागले. आम्हालाही जड अंतःकरणानं भूमिका घ्याव्या लागल्यात. फुटीर खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया. तर पक्ष सोडल्यावर तुम्ही काही बाता माराल. सुनील प्रभू यांचं प्रत्युत्तर. आमदार खासदार आमच्याकडे येत आहेत. उद्धव ठाकरेंनीही आमच्याकडे यावं. रामदास आठवलेंचं विधान. तर राज ठाकरे भूमिका बदलणारे नेते. आठवलेंची टीका. उद्धव ठाकरेंकडून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा. राम मंदिर दान घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. उद्या दुपारी 4 वाजता दादरच्या हनुमान मंदिरात रामरक्षा म्हणणार. हिंदूंना उपस्थित राहण्याचं आवाहन.